महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून असलेल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। गेल्या 3 दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसते। सध्या कोयना धरणात एकूण 57.7 TMC इतका पाणीसाठा आहे, तर कोयना धरणात प्रति सेकंद 35,912 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आवक होत आहे। यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसते। सध्या कोयना धरणात 2213 फूट इतकी पाणी पातळी झाली असून गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पावसामुळे कोयना धरण अत्यंत चांगल्या पद्धतीनं भरलं जात आहे। विशेष म्हणजे कोयना परिसरात पर्यटकांची गर्दी पोलिसांना चुकवून हळूहळू वाढू लागली आहे। यामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा, महाबळेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येत आहेत। गेल्या 24 तासात महाबळेश्वरमध्ये 2000 मिलीमीटर पावसाचा टप्पा पार केलेला आहे। याचबरोबर कोयना परिसरामध्ये 52 मिलीमीटर, नवजामध्ये 79 मिलीमीटर, तर महाबळेश्वरमध्ये 46 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली। खऱ्या अर्थानं कोयना परिसरामध्ये अद्भुत असं एक निसर्गाचं देणं लाभलेलं आहे आणि या ठिकाणी ओसंडून वाहणारे धबधबे हे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात। तुम्ही ही जी व्हिज्युअल्स पाहताय ती आहेत कोयना परिसरामध्ये, म्हणजे नवजा आणि हेळवाक या परिसरामध्ये जे हिरवाई नटलेली आहे या परिसराची ही दृश्य आहेत। आणि कोयना परिसर हा नेहमीच पर्यटकांना आनंददायी देणारा परिसर, मात्र गेल्या काही 1.5 वर्षापासून कोरोनाचं संकट आल्यामुळं पर्यटकांना मोठा हा आनंद घेता येऊ शकत नाही। हा आहे कोयना नगरपासून जो नवजा आणि ओझरडे धबधब्याकडे जाणारा जो रस्ता आहे, या रस्त्याची ही दृश्य तुम्ही पाहताय। आणि समोर हा जो धबधबा वाहतोय तो आहे ओझरडे धबधबा। गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं आणि या ठिकाणचे सर्व धबधबे हे आता सध्या ओसंडून वाहू लागलेले आहेत। ही ताजी दृश्य आहेत ती आहेत 21 जुलै 2021 रोजीची